कल्याण पूर्व वालधुनी परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे सकल भागात पाणी साचले असून नागरिकांचे हाल होत असतानाच काल रात्री अचानक एक मोठे झाड पडून घर आणि ऑटो रिक्षाचे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सतर्क घटनेची माहिती मिळताच कल्याण पूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी लक्ष्मण अमुकर, अर्चना नागपुरे इत्यादींनी घटनास्थळी जाऊन घटनेची दखल घेऊन नागरिकांची विचारपूस केली। आमदार सुलभाताई गायकवाड यांनी प्रशासनाशी संपर्क साधत घटनास्थळी पंचनामा करून नागरिकांना योग्य ती मदत मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। काल मुसळधार पावसामुळे इथे चाळीवरती 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। झाड अचानक रात्रीच्या सुमारास पडलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराची थोडी हानी झालेली आहे। तर भाऊचं रिक्षा आहे, रिक्षावरती झाड पडलं, रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। माझे रिक्षाचं रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान झाड पडलं। आम्ही घरामध्ये बसलेलो होतो आणि अचानक झाड पडल्यामुळे आम्ही बाहेर आलो, बघितलं तर इतकं मोठं झाड फांदी पडलेली। माझ्या रिक्षाचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि घराचं पण थोडंफार नुकसान झालेलं आहे। बाकी बाजूवरचं त्यांचे पण घराचे पत्रे बित्र तुटलेले। मी महानगरपालिकेला लावले, अर्ज दिले 2-3दा, पण तिथून काय कार्य अजून झालेले नाही। त्याची प्रति पण मी पाठवले आहेत, आज पण पाठवलेत, पण कोण काय त्याला पैसे येऊन तिथं 10-11 हजार मागतात तोडायला। मग कोण तिथं साथ द्यायला तयार नाही। तर मी त्या घराती आणि हा झाड जे घर मालकाच्या हद्दीमध्ये विहिरीमध्ये तर ते लक्ष महानगरपालिकेने द्यावं। बाकीच्या लोकांनी पण या गोष्टीवर लक्ष द्या। ते सांगतील ते माझ्या घरासमोर झाड आहे, खरे विनंती आहे की परत येऊन बघावं या गोष्टीला। सूरज मिलीमणीसह राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।